माननीय देवदत्त सूर्यवंशी साहेब निलंगेकर विद्रोही कवी यांना विनंती आहे की आपली कविता सादर करा। सर्वांना क्रांतिकारी जय भीम। महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्व शांतिदूत विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिज्योती महात्मा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाऊ व या महाराष्ट्राला एक जातीवाद मुक्त स्वराज्य देणारे माजी राजे छत्रपती शिवाजी महाराज, मंचावर उपस्थित गरुड साहेब, वाघमारे साहेब व तसेच सर्व मान्यवरांना या ठिकाणी मी अभिवादन करतो। व एक विद्रोही कवी या नात्याने एक छोटीशी मला या ठिकाणी कविता सादर करण्यासाठी या ठिकाणी आयोजकांनी बोलवलेलं आहे। मित्रांनो, आज या ठिकाणी मी कविता सादर करत असताना ही नुसती कविता नाही, हा आमच्या मनामध्ये पेटलेली आग आहे की बाबा आमच्यासोबत असं का घडतंय, आम्ही कोण आहोत। आम्हाला हिंदू म्हटलं जातं, ज्यावेळेस आम्हाला हिंदू म्हटलं जातं त्यावेळेस आम्हाला फक्त हिंदू नाही म्हणत, तर आमच्या सोबत जात ही जोडली जाते। आणि मग ही जात काही साधी जात राहत नाही, या जातीला किंमतच नाही। काही जातीला किंमत आहे, काही जातीला किंमत नाही। असं का होतं? जर 6400 जाती या हिंदू धर्मात आहेत, तर मग या 6400 जातीला मान सन्मान सारखा का नाही? एका जातीला एका मंदिरामध्ये गेले की मारतात, बडवतात, तुकडे करतात। एका जातीला त्यांच्या स्मशान घाटामध्ये मुर्दे जाळू देत नाहीत। एका जातीला शिक्षण घेतलं तरी त्यांचं पोट दुखतं। म्हणजे जाती तर तुम्हाला पाहिजेत, धर्म पण तुम्हाला पाहिजे, पण माणसानं माणसासारखं वागू नये ही तुमची मानसिकता आहे, हा तुमचा धर्म आहे। आणि हा धर्म हा सर्व माणसांना धोकादायक धर्म आहे आणि हा धर्म मोडला पाहिजे। म्हणून आज या ठिकाणी समाज समता संघ या ठिकाणी प्रेरित करत आहे की या जाती मिटल्या पाहिजेत। आता जाती का मिटल्या पाहिजेत? मित्रांनो, एक छोटीशी मी कविता लिहिलेली आहे, लक्षपूर्वक ऐका आणि तुमची माफी मागतो, कारण ह्या कविता जे लिहित असतो आम्ही, काही लोकांना पटतात, काही लोकांना पटत नाही। ज्यांना पटतील त्यांचं अभिनंदन, ज्यांना न पटल त्यांचं पण अभिनंदन। मी कवी आहे या ठिकाणी, तर मी आलो तर मला कविताच बोलावं लागेल, कारण भाषण करता येणार नाही। तुझी जात वेगळी, माझी जात वेगळी, तुझी जात वेगळी, माझी जात वेगळी, तू मानत नाही मला बंधू, मग मला सांग मी कसला हिंदू। तुझी जात वेगळी, माझी जात वेगळी, तू मानत नाही मला बंधू, मग तूच मला सांग मी कसला हिंदू। तू स्वतःला उच्च समजतो, तू स्वतःला उच्च समजतो, ढोराचा मराला नीच समजतो, मीच कुठवर तुझं नीचतेचं गटुडं बांधू। तू स्वतःला उच्च समजतो, ढोराचा मराला नीच समजतो, मीच कुठवर तुझं नीचतेचं गटुडं बांधू। अरे तू म्हणत नाही मला बंधू, मग मला सांग मी कसला हिंदू। मांगाचा अण्णाभाऊ तुला बिलकुल आवडत नाही, त्यांचा साधा फोटोही तुझ्या घरात नाही। अरे मांगाचा अण्णाभाऊ तर तुला बिलकुल आवडत नाही, त्याचा साधा फोटोही तुझ्या घरात नाही। अरे मीच कुठवर तुझा जातीवादाचा उकंडा खंदू, अरे मीच कुठवर तुझा जातीवादाचा उकंडा खंदू, तू मला मानत नाही बंधू, मला सांग मग मी कसला हिंदू। ब्राह्मणापुढे तुझी ही जात शूद्राची, ब्राह्मणापुढे तुझी ही जात शूद्राची, बोलती बंद होते त्यांच्या पुढे मोठ्या मोठ्या बाजाराची। आज तुला अभिमान जातीचा, आज तुला अभिमान तुझ्या जातीचा, मीच का माझ्या पदरी दुःख बांधू। कारण माझी जात हलकी आहे, माझ्या जातीच्या नशिबात दुःखच आहे, मीच का माझ्या पदरी दुःख बांधू, तू मानत नाही मला बंधू, मग मी कसला हिंदू। बाबासाहेब अण्णाभाऊ रोहिदास, बाबासाहेब अण्णाभाऊ रोहिदास, तुझ्या लेखी किंमत नाही महात्मा फुलेस, तुझ्या लेखी किंमत नाही महात्मा फुलेस। ज्यांनी अपमान केला छत्रपती शिवरायांचा या महाराष्ट्रात, ज्यांनी अपमान केला छत्रपती शिवरायांचा, मरू लागला त्याचीच पूजा बांधू बांधू, तू समजत नाही मला बंधू, मग मी कसला हिंदू। देवदत्त जाती जातीने वैर धरले,
देवदत्ता जातीत जातीने वैर धरले, तुझ्या माझ्या मनात हे विष पेरले. ज्यांनी माणसाला वाटले जाती जातीत, ज्यांनी माणसाला वाटले जाती जातीत, त्या जातीनं आता कोणत्या दगडाने चेंदू. तू समजत नाही मला बंधू, मग मी कसला हिंदू. तू समजत नाही मला बंधू, मग मी कसला हिंदू. मित्रांनो, या ठिकाणी आम्हाला सर्वजण हिंदू म्हणतात, पण आम्हाला कोणी भाऊ समजत नाही. आमच्या जातीहून आमची ओळख केली जाते. हा मांगाचा, हा ढोराचा, हा चांबाराचा, हा वडराचा, हा लमाण्याचा. का बाबांनो, आम्हाला ज्या वेळेस आम्ही तुमच्या मंदिरामध्ये जातो त्यावेळेस तुमचं मंदिर वाटतं. अरे ज्या वेळेस तुमचं मंदिर वाटतं मग त्यावेळेस का नाही सांगत तुम्ही की तुम्ही हिंदू नाही म्हणून. ज्यावेळेस एखाद्या कुठल्या कार्यक्रमात कुठं मतदान करत असतात त्यावेळेस आम्हाला सांगतात गर्वशे कहो आम्ही हिंदू आहे. आणि मग मंदिरात गेल्यास का मारता तुम्ही हिंदूंना. एखाद्या स्मशानभूमीत गेल्यास का मारता. हे चुकीचं आहे. आणि तरी सुद्धा मित्रांनो, मी जास्त वेळ घेणार नाही सर, 2च कविता मला सांगणार आणि माझी एक शेवटची कविता मी या ठिकाणी सांगणार. तरी सुद्धा आता बघा, बाबासाहेबांनी स्वातंत्र्य दिलं, हे उकंड्यावर जगणाऱ्या अवलादी आज एसी मध्ये आल्या. कारण मला माहिती आहे, माझ्या लहानपणी सुद्धा बघितले, अजून पण बघतो, आमचे गावाच्या बाहेरच उकंड्याच्या कडेला घर असतात. बौद्ध समाजाचे, माध्यम समाजाचे, कैकाड्याचे, चांभाराचे, हे घर त्यांच्या उकंड्याच्या पलीकडे असतात साहेब. आम्ही ते बघितलेलं आहे. आणि या लोकांनी आम्हाला एवढं करून त्रास देऊन सुद्धा आता काही लोक स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घ्यायला आता मरत आहेत. त्यांना वाटते आता मला हिंदुत्ववादी म्हणल्यानंतर, मी स्वतःला हिंदुत्ववादी म्हणलं तर हे जातीवादी लोक स्वीकार करतील आणि याला मंदिरात घेतील. तर मित्रांनो, तो तुमचा भ्रम चुकीचा आहे. तुम्हाला हे लोक कधीही तुम्हाला हिंदू म्हणणार नाहीत. हे लोक तुम्हाला तुमच्या जातीहून ओळखणार आणि जातीहून ओळखूनच तुमची ओळख करणार. आणि त्या गद्दार बाबासाहेबांनी आज एवढं काही दिलं असताना, तुमचं सोन्यानं जीवन मिळवलं, तरी सुद्धा तुम्ही बाबासाहेबाला गद्दार होऊन, आज बाबासाहेबांनी तुम्हाला सांगितलं धम्माकडे चला, बाबासाहेबांनी सांगितलं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, धम्माकडे चला. तुम्ही रिव्हर्स गिअर टाकलाय आणि तुम्ही परत मनवाल्याकडे जाताय. म्हणून मी तुमच्यासाठी एक कविता लिहिली आहे. त्या गद्दारांसाठी ही कविता आहे. बाबा, आज कशाला सांगतोस मला मी कट्टर हिंदुत्ववादी आहे. बाबासाहेबांना तुला समतावादी व्हायला शिकवलं, पण तू हिंदुत्ववादी झालास. हिंदुत्ववादी म्हणजे जातीवादी. अरे शेकडो पिढ्या गेल्या तुझ्या उष्ट खाऊन, शेकडो पिढ्या गेल्या तुझ्या उष्ट खाऊन, ढोरासारखा जगत होता मनवाद्याचा गुलाम होऊन. अरे तुझ्या ढुंगणावरची चड्डी माझ्या, तुझ्या ढुंगणावरची चड्डी ही बाबासाहेबांची कमाई आहे. आणि आज कशाला सांगतोस मी कट्टर हिंदुत्ववादी आहे. नुसता डोळा उचलून पाहिले तर तोडत होते तुझे हात पाय. डोळ्यासमोर बायका नसल्या तेव्हा करू शकला नाहीस काय. अरे तुझ्या लेकी बाळी त्यांच्यासाठी खेळणे होते हे विसरला काय. अरे तुझ्या लेकी बाळी हे त्यांच्यासाठी खेळणे होते हे विसरला काय. आज बाबासाहेबांमुळेच तुझी मान ताठ आहे. आणि आज कशाला सांगतोस मला मी कट्टर हिंदुत्ववादी आहे. वेशी बाहेर राहत होतास पाली झोपडीमध्ये, वेशी बाहेर राहत होतास पाली झोपडीमध्ये. ताजी पुरणपोळी तुझ्या नशिबी होती कधी, ताजी पुरणपोळी तुझ्या नशिबी होती कधी. आज भीमाचं खाऊन माज आला तुझ्यामध्ये. शिवून घेत नव्हते तुला ना एंट्री मंदिरामध्ये, शिवून घेत नव्हते तुला ना एंट्री मंदिरामध्ये. अरे त्या बा भीमाने तुझ्या पिढ्यानपिढ्यांचा बाट धुतला आहे. आज कशाला सांगतोस मी कट्टर हिंदुत्ववादी आहे. आज ही भाड्या तुझी जात सुटली नाही, त्यांच्या नजरेत तुझी वाट सुटली नाही. आज ही अस्पृश्य मानतात तुला, हे तुलाही ठाव आहे. आज ही ते अस्पृश्य मानतात हे तुलाही ठाव आहे. या दिवशी तू फक्त बा भीमाच्या कायद्यामुळे सुरक्षित आहे. आणि आज कशाला सांगतोस मला मी कट्टर हिंदुत्ववादी आहे. तुझी गद्दारी देवदत्त चांगली जाणतो, तुझी गद्दारी देवदत्त चांगली जाणतो. आज ना उद्या जागा होशील असं मी मानतो. तुझी गद्दारी देवदत्त चांगलीच जाणतो, आज ना उद्या जागा होतील असंही मानतो. अरे बा भीमाचे उपकार तुझ्या 17 पिढ्याने फिटणार नाही. आज कशाला सांगतोस मला मी कट्टर हिंदुत्ववादी आहे. काही कट्टर हिंदुत्ववादी लोकांनी परवा एक मोर्चा काढला आणि बौद्धापासून फारकत घ्या म्हणून सांगितले. त्यांना माझं एक म्हणणं आहे, तुम्ही फारकत जरी घेतली काही जरी घेतलं, बौद्धाला काही फरक पडणार नाही. तुम्ही सोबत आलात
तर तुम्हाला चांगलं मिळणार आहे, तुमचं स्वातंत्र्य होणार आहे, तुम्हाला सर्व मिळणार आहे. आणि तुम्ही जर बौद्धापासून दूर गेलात तर तुमची माती झाल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि या ठिकाणी समाज जोडो अभियानाच्या वतीने या ठिकाणी मला या ठिकाणी बोलवलात आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल आयोजकाचे जाहीर आभार मानतो. या ठिकाणी थांबतो. जय भीम.